मित्रांनो, देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज वाई एक्सर या ठिकाणी एक भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडलं आहे आणि या मैदानाची प्रथम क्रमांकाची मानकरी जोडी चढली म्हणजे आपणा सर्वांचा आवडता पंचम हिंदकेसरी वेगाचा शेवट सर्जा आणि हिंदकेसरी वाईट गोल्ड चिक्या या गाडीने प्रथम क्रमांक पटवला. आपल्याबरोबर भैया नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कसं नियोजन केलं होतं आज? अचानक नियोजन झालं होतं. काल रात्रीच पावत्या टाकल्यात. काल नव्हतं नियोजन इकडं पळायचं, पण त्याचा बी पहिरा चिक्याचा कॅन्सल झाला तिकडं आणि सर्जा बी मोकळा होता. त्यामुळं आता ते अजित शेठ आमचे घरचे संबंध झाले, त्यामुळं शंभूचे सारखे फोन चालू असतात त्यांचे. ते संध्याकाळी फोन आला त्यांचा, त्यावेळेस शंभू बोलला तर ते म्हणले पळू. मग रात्री चिठ्ठ्या टाकल्यात पार 8:30-9 वाजता. कारण सर्जा कालच पळाला होता, त्यामुळे बरेच जण विचारत होते की आज पळेल नाही. एक फेरा पळला होता, पण ते आता त्याला आम्ही 10-12 मैदान झालं गाडीच बांधून पळवतोय, कारण त्याचं स्पीडच एवढं वाढलंय की तो म्हणजे खालनं पण तेवढाच जातोय, परत पहिल्या फेऱ्याला बी तेवढाच जातोय आणि त्यात उजवीनं जास्त जातोय डावीपेक्षा. बरोबर. आता पण सकाळपासून बघूया, काल पण बघितलं असेल, आज पण बघितलं, पूर्णपणे फ्रेश येतो आणि भरपूर ताव काढतो. काय त्याचा बदल काय जाणवतो? नाही, बदल त्याची काळजी जरा जास्त असते घरी. म्हणजे शंभू त्याला फार कंटिन्यू त्यापाशी असतो सारखा. काय गोट्यावरून फलटणला येईल थोडाच वेळ असतो, नाही तर त्याचे पाय चोळून फार मालिश असते घरी आता. त्यामुळे बैल जरा जास्त फ्रेश आहेत आणि शेवट आम्हाला म्हणजे मोलाचं सल्ले किंवा सहकार्य बल्लाळ सर आहेत, आमचे शाहीदबाई आहेत, म्हणजे ही माणसं परत स्वप्नील सनस आहेत. यांचं मार्गदर्शन असतं भरपूर की मग काय दुखलं काय लागलं बैलाला तर. कारण त्या दिवशी डोंगरात पळून गेला तेव्हा त्याची उंदीर नक्की अर्धी तुटली होती, पण त्यातनं सुद्धा सरांचं थोडं बल्लाळ सरांचं मार्गदर्शन, त्यामुळं बैल काय उभा राहिला ना आपला किंवा कमी पळला नाही. उलटा नक्की तुटली तरी बैल जास्तच पळतोय, का तर त्यांनी आपल्याला काय 4 गोष्टी सांगितलेल्या त्या आपण वापरतोय की त्यांच्या अशा वाईट काय 4 गोष्टी नाही आहेत. एक चांगले आयुर्वेदिकच सल्ले आहेत की असं करा तसं करा. त्यांनी केल्याने आज माझा बैल म्हणजे चांगला आहे. म्हणजे बैल माझा आहे म्हणायला, पण ते बल्लाळ सरांचा शाहीदबाईंचा यांचाच बैल आहे. आम्ही म्हणतो त्यांचा सचिन आमचा आहे, सर्जा त्यांचा आहे. बऱ्याच वेळा आता गाड्या ह्या म्हणजे कुठंतरी मैत्री खातर पळत असतात आणि याचे जर बघितलं की त्याचा जो रागीड स्वभाव आहे, आता त्या दिवशी पण आपण बघितलं फायनल फेरा पळू शकलो नाही, एवढं 5-6 किलोमीटर. तिथं मी तुम्हाला सांगतो, तो सापडला असताना तिथं सुद्धा एकच करायचं होता, हे मला माझ्या बैलाला विश्वास आहे की तो काय करू शकतो, मला माहिती आहे चांगलं. ते सापडला असता मला त्या दिवशी ते तिथं एक केला असता त्याने. मग तो पळायला कमी म्हणजे मला चुकून काय असं वाटतं देवाने त्याला बैलाचं म्हणजे रूप दिलं असेल तरी जीव गोड्याचा दिला आहे असं मी वैयक्तिक म्हणेन त्याला. ज्या पद्धतीनं भाई आता समालोचक असतील ते पण पुकारत असतील की ज्यावेळेस निकाल रेषा येतो तेव्हा तो लबरागत आणतो. म्हणजे आत्ताच जर फायनल आपण बघितलं असेल, निम्म्यापर्यंत गाडी मागं ते निम्म्यापर्यंत म्हणजे 2 नंबर तासावरून 1 नंबर करणं सोपी गोष्ट नाही. सिमी सुद्धा आम्ही कडनीच काढलाय आणि 2 नंबर तासाला कडनीच पळावं लागेल म्हणावं लागेल. हे कडनीच पळून आम्ही 1 नंबर केलाय म्हणून. आता गट असेल, सिमी असेल, डावीनं पळालाय, फायनलला उजवीला आलो पण उजवीनं कुठंतरी 2 उड्या जास्तच पळाला. हो हॅलो वर उजवीनं त्याचं स्पीड जास्त आहे डावीपेक्षा. उजवीनं तो तळातनं बी जातो निघून, मग त्याला दोन्हीतल्या कुठल्या बी खांदी टाका, काय अडचण नाही. आता ड्रायव्हर होते अटील ड्रायव्हर होते. काय सांगताय? अटील ड्रायव्हरांनी आज गाडी म्हणजे खरोखरच चांगली मारली, बोलायची सोय नाही. अजित शेठने सुद्धा आमच्यावर जी विश्वास दाखवला चिक्या देऊन, आज त्यांचं आभार अजित शेठचं सुद्धा. अटील ड्रायव्हरचं तर जेवढं म्हणावं तेवढं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, कारण आज कडने बी सिमी काढणं टांग्याच्या फरकाने सिमी काढलाय आणि फायनलला सुद्धा त्या तासाने 1 नंबर होऊ शकत नाही मी वैयक्तिक म्हणेन कुठल्या गाडी, पण या जोडीनं केलंय. आणि जेव्हा जेव्हा चिक्यान सर्जा एकत्र आली त्यावेळेस त्यांनी मैदानात म्हणजे टॉपच कार्यक्रम केलाय, की काही विषयच नाही. मला वाटतं ही गाडी 3-4 वेळा पडली, 2 वेळा तर 1 नंबरच आहे. म्हणजे गाडी मग गुलालातनं बाहेर नाही गाडी, मग 3 वेळा पडली असेल त्यातला 2 वेळा तर 1 नंबरच आहे गाडीचा. आता भाई अटील ड्रायव्हरला गाडी जशी पळते आपण म्हणतो की आता सरच्या दोघांपैकी म्हणजे एक विठ्ठल नाना आहेत, नानांना एक तो कुठेतरी घाबरून म्हणजे एक आता काय झालंय बहुतेक मी असं म्हणेन की महादेवाने माझे प्रार्थना ऐकले असेल किंवा त्या नंदीने माझं ऐकलं असेल की सर्जा आधी म्हणजे ठराविक विठ्ठलांना पळत होता, पण आता सर्जा बऱ्यापैकी माझ्या हिशोबाने पळतोय.
बरोबर. हां. दुसऱ्या बी ड्रायव्हरांना. कारण मग आपण विठ्ठलांना दोष नाही त्या गोष्टीच देऊ शकत. वैयक्तिक त्यांची घरची बैल आहेत, मग त्यांची गाडी एकत्र आली की प्रॉब्लेम होतो ना. मग आपण तसं नाही म्हणू शकत कुणाला. शेवट वैयक्तिक त्यांची बैल आहेत म्हणल्यावर त्यांना त्यांचं बसाव त्या गाडीवर बसणं भागच आहे. असं आपण त्यांना म्हणून किंवा असं नाही चुकीचं आहे किंवा कोणी दोष देऊन किंवा मी सुद्धा त्यांना कधी दोष देत नाही. का तर शेवट अडचण आहे त्यांनी. बघा आज माझी जरी बैल ड्रायव्हर असतो, आज माझी बैल पळाय असती तरी मी माझ्याच गाडीवर बसलो असतो काहीतरी झालं तरी. त्यामुळं त्या बैल माझं उलटं म्हणणं होतं की सरजा बऱ्याच ड्रायव्हरांना पळावं की अडचणी येणार नाही. शेवटी विठ्ठलांना सुद्धा मनाला दुःख वाटणार, थोडं आज मला बसायला मिळणार सरजाच्या गाडीवर, हा विषय असतो. शेवट मनाचं नातं जोडलेलं असतं, ते तुटत नाही कोणी काय म्हणलं किंवा काय केलं तरी. पण माझं मत होतं का पळावा, तर मग अशा अडचणी येतात ना, दुसरं काय नाही. बाई आता बघा गेलं तर तुम्ही प्रत्येक वेळेस सांगताना बघत आलाय भरपूर मोठा संघर्ष आहे सर्जाचा. मधला काळ गेला, सर्जाचा आयुष्य लहानपणापासून सर्जाचं आयुष्य हे संघर्षाचंच आहे. सर्जासारखा संघर्ष मी तर वैयक्तिक म्हणेन की कुठल्या बैलांनी नसेल भोगला बैलगाडी क्षेत्रात. जेव्हापासून माझ्याकडे आलाय तेव्हापासून थोडंसं त्याला म्हणजे आमच्यात पहिल्यापासून बैल असल्यामुळं किंवा काय असल्यामुळं एक त्याला एक माया जी असते ती आमच्याकडे जास्त आहे. म्हणजे इतर ठिकाणी पण मिळली असेल नाही असं नाही, पण आमच्याकडे जास्त प्रमाणात आहे. मी त्याला पोराच्यावर काळजी घेतो की माझे त्याचं काय दुखलं तर आम्ही घरी जाणे हा विषय नसतो. आम्ही गोट्यावर शंभू तर दोन तीन दिवस गोट्यावर म्हणलं तरी राहतो तिथं सोय. तर पण त्याला सोडून तर जात नाही. म्हणजे काय झालं काय प्रॉब्लेम आला तर. पण मला नाही वाटत असता काय म्हणजे सर्जा लहानाचा एवढा झाला तर सर्जाने कुणाला इतकं जवळनं किंवा कुठं पण हात घालून दिला असेल तर मी वैयक्तिक म्हणते शंभू. बरोबर. मला सुद्धा नाही दिला अजून त्याने, तेवढा शंभूला दिला. भाया कुठंतरी त्याच्यावरती म्हणजे तुम्ही जीव लावताय, एवढं कष्ट घेताय आणि त्याचं फळ पण सर्जा देते आपण प्रत्येक वेळेस बघत आलोय. जेव्हा म्हणजे कुठं अतिडतीची लढत असेल गौरव किंवा आपण पाहत असतो तेव्हा सर्जा कायम तुमचं नाव उंचवतच गेलाय. सर्जाने आजपर्यंत माझ्याकडं मी घेतलेलं 1.5 वर्ष झाला सर्जामुळं किंवा सर्जाने आजपर्यंत माझं नाव कुठंच पडून दिलं नाही. आणि मला त्याच्या विश्वास आहे त्याच्याजवळ शेवटचा श्वास चालू आहे तेव्हा माझं नाव चालूच ठेवणार 100%. आता आमचे इकडं मामाचा मुलगा आहे, माझं आईचं गाव पांडेवाडीचं व्हायचं. मग सर्जा सकाळी तिकडं आला होता, हे मामाचा मुलगा आहे माझ्या. त्यामुळं सर्जाची गरज म्हणलं तरी कमी नाही, कारण माझी आईच पांडेवाडीची. कुठेतरी म्हणावं लागलं घरच्याच मैदानामध्ये नाही ह्याचा हट्ट होता लय गौरवचा मला की दाची बैल इकडे घेऊन या, आपल्या गावाकडे मैदान आहे म्हणून फक्त बैल आणला इकडे, बाकी काहीच कारण नाही बैल इकडे आणायचं. तर भैया एवढं प्रेक्षकांचं प्रेम मिळते. आता तुम्ही मगाशी पण सीमे झाल्यावर बघितलं असेल, कर्नाटक असेल, जालना, हिंगोली, त्या महात्या दादांनी सुद्धा मला ऑनलाईन 1500 रुपये सर्जाला परत 500 रुपये ड्रायव्हरला ऑनलाईन तिकडून पाठवून दिले. त्यांचं सुद्धा आभार आहे, कारण सर्जावर असे म्हणजे लाखो माणसं आहेत किती प्रेम करणार आहेत सर्जावर. त्यामुळं मला त्या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या सर्जावर सगळी प्रेम करतात, ते सर्जा ती त्यांचा समजतात, ह्यात मला लय मोठा आनंद आहे. बरोबर. एवढ्या लोकांचं बाह्य प्रेम भेटते, आपण मैदाना पण बघत असतो. असा विषय बरं का. मग मी खरं ते सांगतो आजपर्यंत म्हणजे प्रामाणिक सांगतो, सर्जा बैलगाडी क्षेत्रात आहे ना सगळे गाडा मालक असतील सगळे, पण मला सर्जासाठी आजपर्यंत कोणी विरोध नाही केला. आणि त्या सगळ्यांचं सुद्धा आभार आहे माझ्याकडून. भले मी त्यांच्यावर बोललेला नसू द्या त्या मालकावर, पण ते मालक मनात म्हणणं जाऊ दे सर्जा आहे बाबा आपला असूच चल. म्हणजे कुठं तरी काय ना त्यांचं थोडंसं काय ना माझ्या बैलावर प्रेम आहे ना, त्याचा मला आनंद आहे. आणि असंच माझं सुद्धा त्यांच्या बैलावर प्रेम राहील. मी त्यांचा बैल ओळखत त्यांच्याशी ओळख नसेल किंवा बोलत नसेल त्यांचं सुद्धा राहील. भाई आपण बऱ्याच वेळा बघितलं आणि कुठंतरी प्रत्येक वेळेस प्रेक्षक पण म्हणत असेल की ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही भरपूर लोक कमी दिवसामध्ये कमवलेत, कारण तिथं तुमचा स्वभाव पण त्या पद्धतीचा आहे. ह्या बैलगाडी क्षेत्रात म्हणण्यापेक्षा ह्या बैलांनी मला माणसात बसवलंय ॲक्च्युली. म्हणजे माझं क्षेत्र लय वेगळं होतं, मी लय वेगळ्या क्षेत्रात आहे. ह्या बैलांनी म्हणजे त्याचं पाय धुवून पाणी पिलं तरी कमी माझ्यासाठी त्या बैलांनी मला ह्या ठिकाणी बसवले नाही. की अशी परिस्थिती होती की आपण म्हणजे आमच्या फलटणमध्ये आज सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी येतं की चौकात उभं राहिलं तर चांगला माणूस काय आपल्यापाशी येऊन उभं राहत नव्हता, म्हणजे एवढा विषय होता. पण ह्या बैलामुळं आज आपल्याला महाराष्ट्रात घरोघरी कोण माझ्या ताई असतील, लहान मुलं असतील किंवा माझे कोण भाऊ असतील ते ओळखतात, सर्जाला मला सपोर्ट करतात. त्यांचं तर 100% आभारच आहे ह्या गोष्टी. तर मित्रांनो बघू शकता कुठंतरी एक इच्छा असते आणि थोडक्यात जावं भाईंनी ज्या पद्धतीने सांगितलं की एक घरचंच मैदान आणि गावचंच मैदान म्हणायला लागेल, त्या ठिकाणी त्यांना आज संपूर्ण टीम असेल, सर्जा असतील, भाई असतील,
त्यांचे फॅमिली मेंबर आहेत, सगळ्यांचं नाव केलं, प्रेक्षकांची मनं जिंकलेत आणि इथून पुढं देखील सर्जा असंच नाव उंचवत राहील आणि बाह्यांचं नाव करत राहील. हीच पांडेवाडीचे सगळी पोरं सगळे ग्रामस्थ बऱ्यापैकी आलेत त्याच्यावर, त्यांचं सुद्धा आभार आहे. कारण ते सर्जावर आले, त्यांचा आभार आहे मनापासून. कारण ते सकाळपासून इथं म्हणजे आम्हीच लेट आलो आज, तेच होती गौरव, त्याची सगळी पोरं होती बरोबर, त्यामुळं त्यांचा आभार आहे मनापासून. मित्रांनो खूप साऱ्या शुभेच्छा असतील सगळ्यांना, सगळ्या सर्जा प्रेमीला देखील. सर्जांना आज भरपूर आनंद केला आहे आणि बाह्यांचा देखील आनंद तुम्ही बघतायच. इथून पुढं पण तो असंच बाह्यांचं नाव करत राहिली शुभेच्छा देतो. धन्यवाद.